बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेसच्या जयश्री शेळके रिंगणामध्ये पक्षानं उमेदवारी दिली नाही तरी निवडणूक लढण्यावरती ठाम शेळकेंची प्रतिक्रिया। नाशिकच्या मालेगावमध्ये शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का। माजी आमदार आसिफ शेख यांची पक्षाला सोडचिठ्ठी। शेख यांच्याकडून अपक्ष उमेदवारीची घोषणा। कृषी विभागाच्या विविध योजनांचा कृषी मंत्र्यांनी घेतला आढावा। कृषी पूरक साहित्याचं ताबडतोब शेतकऱ्यांना वितरण करा, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश। बांगलादेशमधील लोकांनी पंतप्रधानांना पळवलं, आपण का करू शकत नाही? राजू शेट्टी यांच्या या विधानावरती भाजपचा आक्षेप। राजू शेट्टींवरती देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करा, सांगलीमधल्या भाजपा महिला नेता नीता केळकर यांची मागणी। विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये केला गुन्हा दाखल। आयपीएस अधिकारी अविनाश बारगळ बीडचे नवीन पोलीस अधीक्षक। आगामी विधानसभा निवडणुका हे नवीन पोलीस अधीक्षक यांच्या समोरचं मोठं आव्हान। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून रायगड प्रेस क्लबचा आंदोलनाचा इशारा। 15 ऑगस्टपर्यंत मार्गाची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यामध्ये सरकारचं श्राद्ध घालणार, प्रेस क्लबचा इशारा। लातूर जिल्ह्यामधील तृतीयपंथीयांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। राज ठाकरेंच्या समोर मांडल्या विविध समस्या। राज ठाकरेंकडून प्रश्न सोडवण्याचं तृतीयपंथीयांना आश्वासन। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ दातकर यांच्या अडचणीमध्ये वाढ। त्यांच्यावरती दाखल अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये अटक टाळण्यासाठी दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज अकोला सत्र न्यायालयानं फेटाळला। नागपूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या एसटीचे हेडलाईट बंद असतानाही एसटी बसची सुसाट धाव। प्रवाशांचा जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास। बांगलादेशमध्ये हिंदूंना लक्ष्य केलं जात असल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं अकोल्यामध्ये आंदोलन। बांगलादेशचा प्रतिकात्मक पुतळा जाळून केला हल्ल्याचा निषेध। गांधी चौकामध्ये केला आंदोलन। एसटी बस वेळेवरती येत नसल्यानं आक्रमक विद्यार्थ्यांनी गाठलं थेट आगार व्यवस्थापकाला। आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी घेतलं आंदोलन मागे। भंडाऱ्याच्या तुमसर एसटी आगारातली घटना। भूसंपादनानंतर मोबदला न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। भाजपचे नेते उद्धव निमसे यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा। महापालिका आयुक्तांच्या दलानामध्ये घुसून जोरदार घोषणाबाजी। लातूरचे लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आव्हान देत आहेत, परंतु लातूर जिल्ह्याच्या राजकारणावरती निलंगा विधानसभा मतदारसंघाचं नेहमीच वर्चस्व कायम राहिलंय। संभाजी पाटील निलंगेकर यांची अमित देशमुख यांच्यावरती नाव न घेता टीका। दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू, त्यामुळे पिकांना जीवदान मिळालं असून बळीराजाही सुखावला। मागच्या 3 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं गोंदियामध्ये पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली। पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणामध्ये गारवा। नागरिकांची काही अंशी उकाड्यापासून सुटका। सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढला। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकण किनारपट्टीवरती मुसळधार पावसाची शक्यता। मच्छीमारांना खोल समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा। दुसऱ्या दिवशीही भंडारा शहरासह तुमसर आणि ग्रामीण भागामध्ये पावसाची हजेरी। नागरिकांना मिळाला उकाड्यापासून दिलासा। धाराशिवमध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये घोषणाबाजी करणाऱ्या 11 मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल। हॉटेलमध्ये जात तरुणांनी घातला होता गोंधळ। पूरग्रस्तांना दिलासा मिळावा म्हणून सर्व विभागांनी संयुक्त सर्व्हे करावा। भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या सर्व विभागातल्या अधिकाऱ्यांना सूचना। आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारामध्ये दर्जेदार डाळिंबाला मिळाला प्रति किलो 551 रुपयांचा सर्वोच्च दर। श्रावण महिना सुरू असल्यानं डाळिंबाचे दर वाढले। शेतकऱ्यांनी फटाके वाजवून आनंद केला साजरा। परभणी जिल्हा कारागृहामधल्या एका कैद्याचा उपचाराच्या दरम्यान संशयास्पद मृत्यू। या प्रकरणामध्ये कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप। 5 पोलिसांचं निलंबन। रायगडच्या अलिबाग वडखळ रस्त्यावरती मद्यधुंद वाहन चालक कार रस्त्यामध्येच लावून झोपला। या चालकाला विद्यार्थ्यांनी काढलं बाहेर।
चिपळूणमधल्या रामपूर पाथर्डी मिरवणे दुगवे या गावातला रस्ता वाहतुकीसाठी खराब, त्यामुळे एसटी वाहतूक बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय. विद्यार्थ्यांना फटका बसल्यानं ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी बांधकाम प्रशासनाला धरलं धारेवरती. नाशिकच्या येवल्यामध्ये 10वा राष्ट्रीय हातमाग दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा. हातमागाच्या प्रतिकृतींची पालखीमधून मिरवणूक, वाद्यांच्या गजरामध्ये भव्य शोभायात्राही काढली. गिरणा नदीवरच्या प्रस्तावित असलेली नार पार योजना रद्द करण्यात आल्याचा निषेधार्थ ठाकरे गटाकडून सरकारचा निषेध. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे ठाकरे गटाचं आंदोलन, भाजप हटावचा दिला नारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.